तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे रियान सुपर किंग बहावडोली या संघाची 3 या धावसंख्येवर 4 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. विशाल पाटील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अर्ध विकेट मारा करण्यासाठी. या वेळेला आपण बघतोय राजेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव. पहिले 4 चेंडू आणि 4 धावा म्हणजे पूर्णपणे प्रभावी मारा आपल्याला बघायला मिळतोय विशाल कडून. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मोठा फटका येतोय. चेंडूच्या खाली जयप्रकाश. झेल सुटलाय. पहिल्यांदाच धावायला हवे होते. झेलसाठी प्रयत्न करायला हवे होते. कारण झेल कोणाचा होता तर राजेशचा, जो मॅन इन फॉर्म आहे, जो फलंदाज रिहान सुपर किंग संघासाठी तारणहार ठरलेला आहे. या खेळाडूचा झेल घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायला हवे होते. थोडीशी चुकी होते कुठेतरी आणि या दरम्यान 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा 5 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे राजेश बाद होतोय. थँक्यू. जयप्रकाश पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा यांच्याकडून. दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा यांच्याकडून आपण बघतो जयप्रकाश पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले जर हॅट्रिक साध्य केली तर. संतोष या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. विशाल पुढे सरसावलाय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलंय. तोपर्यंत आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खालून फेकी. आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की संतोषने हेरलं की चेंडू लेट येईल आणि आपण दुसरी धाव सुद्धा पूर्ण करू शकतो. पॉझिटिव्ह माइंडने फलंदाजी करताना दोन्ही बॅटर आपण बघतोय संजय पाटील आणि संतोष पाटील. एकाच राशीचे हे 2 खेळाडू एकाच विभागातून येतात, सफाळे विभाग. परंतु पारगाव गटातून एक येतोय तर एक सफाळे गटातून. या वेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव जातोय. जयप्रकाश पाटील कमबॅक करतोय. कारण दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. कारण विजयी संघ अंतिम 3 मध्ये पोहोचेल. जो संघ विजयी होईल तो अंतिम 3 मध्ये तर पोहोचेल, शिक्कामोर्तब होईल त्या संघावर. परंतु हारलेल्या संघाला मग शेवटच्या सामन्याची वाट बघावी लागेल. नेट रन रेटच्या आधारावर कोणता संघ येईल ते बघायला मिळेल. गोलंदाज पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला संतोषच्या बॅटमधून ही 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही, एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. जबरदस्त अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
40+ अग्री प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि लाईव्ह टेलिकास्ट बघतायत या सामन्यांचं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेला आपण बघतोय चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथे आपण बघतोय तर रिहान सुपर किंग बहाडोली संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. 9 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी. आता ऑपरेटर एकदम चुस्त आणि तंदुरुस्त आलेला आहे. आता गाणी एकदम धूमधडाक्यात वाजणार. गोलंदाज पुन्हा एकदा जयप्रकाश. यावेळेला आपण बघतोय दीपेश पाटील. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. 1.5 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. पूर्णपणे मात्र फ्रंट फुटवर ड्रायव्हिंग सीटवर आहे तो म्हणजेच SS रिअल टायगर सरपडा हा संघ. परंतु इथून 3 षटका आहेत. 3 षटकामध्ये संतोष जर आक्रमक पवित्रा धारण करतोय तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. यावेळेला संतोषच्या बॅट मधून 6 धावा येतात. जोपर्यंत संतोष आहे तोपर्यंत रिहान सुपर किंगच्या आशा पल्लवीत असतील. दोन षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विशालचे हे षटक खूप निर्णायक आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. दीपेश पाटील साठी अवळीला बघूया झेल होईल का तर झेल बाद होताना दीपेश पाटील च्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. यावेळेला बघूया झेल होईल का तर 1 बाउंड चौकार.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. विशाल पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अवळीला मात्र पुन्हा एकदा बघूया प्रफुल्ल आणि इथे झेलबाद होताना बळीच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. खूप मोठा हातरा बसतोय. 20 या धावसंख्येवर 34 गडी बाद होताना रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला मात्र मोठा हातरा बसतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. क्या बोल रहा था उस दिन? मुझसे 600 किलोमीटर की दूरी पर है इसलिए बहादुरी दिखा रहा है. आज तेरे से 6 इंच दूर हूं, जो बिगाड़ सकता है बिगाड़. AMJ सौरभ. लगातार 3 षटकार निलेशने मारले तर 1000 रुपये भाल्या मामा यांच्याकडून हे बक्षीस लागलेलं आहे निलेश कुडूसाठी. निलेश सुद्धा हसला जरा. गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर विशाल. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला ह्या धावा बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. संतोष या वेळेला बघूया झेल होईल का. हा झेल खूप महत्वाचा आहे आणि विशालने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. या षटकातील हा 3रा हादरा आहे तो बहाडोली संघाला. आता उरल्या सुरल्या आशा होत्या त्या होत्या संतोषवर. आता मात्र बहाडोली प्रीमियर लीगचा ऑरेंज कॅप होल्डर 40+ निलेश कुडूवर सर्व मदार असेल. खूप मोठा पुन्हा एकदा उलटफेर बघायला मिळेल. 21 या धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कबड्डीला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न निलेश कुडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याचा विचार आहे. अरे पला पला अग्रियला. उमेश गोलंदाज. वेळेला आपण बघतोय निलेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. करायचा अगदी पोरान जमजाम हाय. नाच नाही करायचा अगदी पोरान जमजाम हाय.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इट इज अ गुड टर्निंग बिटवीन द विकेट. थँक्यू. तर 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला निलेश कुडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. चामुंडावर 4 दिवस प्रॅक्टिससाठी आला होता निलेश. चौकार षटकारांची आतषबाजी केली होती, परंतु सराव होता तो. इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आज. यावेळेला सुरेख फटका, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण साजनकडून. थँक्यू डीजे. थँक्यू. डीजे वाजवायला सांगितल्यावर वाजव. ओ डीजे वाजवायला सांगितलं वाजव. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. जयप्रकाश पाटील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. निलेश कुडू मात्र इथे बाद होतोय. तर धावसंख्या 31. 31 धावा. कल्पेश कुडू स्वतः संघमालक बीच मैदान के अंदर. लगातार 3 षटकार. मनीष गावड यांच्याकडून 2500 रुपये. मनीष गावड आगरवडे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2500. कल्पेश कुडू याच्यासाठी आहेत. तीन षटकारांसाठी 1000 भाल्या मामा. 4 मारले तर 5000. 6 मारले तर 10,000 भाल्या मामाकडून. धावसंख्या 32. म्हणजे 6 षटकार मारले तर मॅच फी निघून जाईल. विशाल कडून 1 मारला तर 1000 रुपये. बघा विशालचं बक्षीस बघा. आणि एका धावेला 100 रुपये मनीष गावड आगरवडे यांच्याकडून कल्पेश कडूला. धावेसाठी 100 रुपये. धावसंख्या 33. 6 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला आपण बघतोय बघा 1 धाव पण नाही. कारण तो धावेला महत्व नव्हता. त्याने षटकार मारण्याचा अशासाठी प्रयत्न केला होता की संघ अडचणीमध्ये. 33 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता आलेले आहेत रुपेश पाटील. माकणे संघातून सलामीला यायचे. इथे नंबर 9 ला आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज मार्कवर रुपेश येतोय मैदानाच्या आतमध्ये.
अव्वळीला डाऊन द लेग मारा. पंच वळतायत. खराब चेंडूचे संकेत. 34 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ होतोय. अव्वळीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 या धावसंख्येवर. धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज जयकांत रे. सुरेख फटका आहे. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर एस गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 37 धावा. थँक्यू डीजे. डीजे तुला इथून सांगितल्यावरच वाजव. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ होतोय. अव्वळीला आपण बघितलं तर फलंदाज इथे बाद होतोय. 8 बाद. रिहान सुपर किंग संघाची धावसंख्या आपण बघतोय 37 धावा. एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. छकड़ेवाला यो आतिश पाटील चिंचपड़ेवाला छकड़ेवाला यो आतिश पाटील चिंचपड़ेवाला. थँक्यू डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. विजयासाठी 38 धावा असतील. यानंतर होणारा सामना चला ओम साई बिलीवर सरपाडा आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. चला प्लीज थोडी घाई करा. दोघांनी सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि त्वरित दोघांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकाने तर एकाने बॅटर पाठवायचे आहेत. चला रियान सुपर किंग बहाडोली क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि SS रिअल टायगर सरपाडा आपण 2 बॅटर लगेच मैदानात पाठवा प्लीज. यानंतर होणारा सामना ANB वॉरियर्स दिवेकरपाडा वर्सेस आपण बघितलं तर ओम साई बिलीवर सरपाडा.
चला प्लीज एस एस रिअल टायगर सरपडा क्षेत्ररक्षण लावून घ्या. माफ करा, बॅटर पाठवा. तर रिहान सुपर किंग बहाडोली आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. चला ओम साई बिलीवर संघाचा कॅप्टन या. ओम साई बिलीवर सरपाडा संघाचा कर्णधार प्रवीण पाटील आलेले आहेत मंद मंद पावलांनी. एका बाजूने राजेशला आपण बघतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना. शॉर्ट लेनचा चेंडू होता. पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. बिनबादी एक धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते एस एस रिअल टायगर सरपडा संघाची. या वेळेला आपण बघतोय एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षण झालं, चेंडूला फेकलं तोपर्यंत एक धाव, 2 धावा, 1 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय. मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होते पुढील सामन्याची. इथे आपण बघितलं तर 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. निलेश कुडू धावले होते परंतु चेंडू निघून गेला 4 धावांकरिता. ANB वॉरियर्स दिवेकरपाडा संघ नाणेफेक जिंकतोय. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका आहे आणि चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकलं जाते तोपर्यंत 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 9 या धावसंख्येवर. तर 25 चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे विजयासाठी. राजेश घरत सुरेख फटका आहे, तेवढे दर्जेदार क्षेत्र का परंतु चेंडू सीमारेषा पार जातोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 13. या ऐकूया आपण उर्वी डीजेला. 19 फेब्रुवारी दिवस तो उदयास आला.
थँक्यू डीजे, थँक्यू. संतोष येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू 25 धावांची गरज. या वेळेला आपण चेंडू निघून जातोय. निलेश कुडूने मात्र चांगला शॉट केलेला आहे चेंडूला. 2 धावा या वेळेला परिपूर्ण केल्या जातात. आता 23 चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी. या वेळेला बघूया झेल होईल का. बळी आहे चेंडूच्या खाली आणि झेल बाद होताना फलंदाज होतोय इथे बाद. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण पुन्हा एकदा उर्वी डीजेला. उमेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. काका गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. संतोष पाटील आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला मिळते. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू बळीच्या वरून 4 धावांसाठी चौकार. विशालच्या बॅट मधून 4 धावा येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 343 वा चौकार आहे या स्पर्धेचा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला विशालच्या बॅट मधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर 21. SS रियल टायगर सरपाडा 21 धावा धाव फलकावर. अवडीला सुरेख फटका आहे. 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 रन्स ऑन द बोर्ड. माफ करा, 1 गड्याच्या मोबदल्यात. विशाल 103 धावा या स्पर्धेमध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे विशाल पाटील. पर्पल कॅप मध्ये सुद्धा विशाल नंबर 1 ला आहे. 8 गडी बाद त्याच्या नावावर आहेत. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आहे हा खेळाडू. संजय गरत, विशाल यांची नावं आहेत पुढे. संतोष मडवी 95 धावा 3ऱ्या क्रमांकावर आहे. अजून 1 सामना शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राजेश. चला मित्रांनो, घाई करा, 1 सामना खेळवायचा आहे. सहकार्य करा, हात जोडून तुम्हाला विनंती करतोय. अठरा चेंडू आणि 16 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. खूपच बाहेर. अवांतर धावेमध्ये भर. खराब चेंडूचे संकेत येतात. पुन्हा एकदा गोलंदाज.
इथे आपण बघतोय निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी कल्पेश कुडू क्षेत्ररक्षण करतात. संघ मालक आहेत. 16 चेंडूमध्ये 14 धावांची गरज विजयासाठी SS रिअल टायगर सरपाडा या संघाला. या वेळेला क्षेत्ररक्षण तर थोडंसं गचाळ आपल्याला बघायला मिळालं. पर्यंत एक धाव. या वेळेला आपण बघतो 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. SS रिअल टायगर सरपाडा संघाला विजयासाठी 14 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. या वेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय पॉइंटच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29. आता 13 चेंडू आणि 9 धावा. 13 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 29 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विजयासाठी 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावा. चला मित्रांनो, लगेच नवीन गोलंदाज वापरायचा आहे कारण आपल्याला पुढचा सामना 5-5 षटकांचा खेळवायचा आहे. त्या सामन्यासाठी सुद्धा 1 तासाचा वेळ जाईल, तर कृपया आपण सहकार्य करावे. दीपेश पाटील नवीन गोलंदाज येतील. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 9 धावा. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. सामना लवकर फिनिश केला असता तर नेट रन रेटने खूप वर गेले असते आणि रिहान सुपर किंग संघाला थोडीशी डोकेदुखी ठरली असती. परंतु इथे आता 4थ्या षटकाचा खेळ सुरू होईल म्हणजे नेट रन रेटचा किती परिणाम होतोय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. आमचे मॅन्युअली स्कोरर अमर पाटील दर्शवतील, त्यात काही शंका नाही. पुढील सामन्यासाठी टार्गेट कसं असेल तर दीपेश पाटील येतात गोलंदाज. स्पर्धा व्हायची. इथे आपण बघतोय मोठा फटका येतोय. 6 धावा येतात निलेश कुडूच्या डोक्याच्या वरून. चेंडू सीमा रेषापार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला दीपेश पाटील यांच्याकडून. 10 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. विशाल पाटील. अव्वळीला सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजेश क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विशाल बाद होतोय. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 2 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी.
या वेळेला आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयप्रकाश. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावांची गरज आहे. या वेळेला आपण बघतोय झेलबाद होताना फलंदाज बाद होतोय. त्या उमरोली स्टेशनवरी त्या सरपाडा गावामध्ये पोरी भेट मला रविवारी. त्या सरपाडा गावामध्ये पोरी भेट मला रविवारी. सरपाडे गावामध्ये पोरी भेट मला रविवारी. त्या सरपाडे गावामध्ये पोरी भेट मला रविवारी. थँक्यू डीजे थँक्यू. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. वेळेला आपण बघितलं तर मात्र जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतोय. पंचांकडे मात्र दाद मागतायत. चेंडू निर्धाव. 7 चेंडू आणि 2 धावा. असं वाटलं होतं की 3-3.5 षटकामध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु दीपेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं तर नक्कीच वाटलं असेल, परंतु काय कमबॅक केलंय. जमेची बाजू आहे रियान सुपर किंग साठी ही. इथे स्कोर इज लेवल आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे शेवटच्या षटकाला नक्कीच सुरुवात होईल, यात काही शंका नाही. बॉलर नेम संजय. या वेळेला साज्जादने मात्र हलक्या हाताने खेळून चेंडूला एकच धाव मिळेल ही. सर तुम्ही बघा रूल्स काय आहेत, कारण साजनने जर ही धाव पूर्ण केली नसती तर 4 धावा काउंट केल्या असत्या, कारण